महाराष्ट्रामध्ये मानव विकास बसेसची महाराष्ट्र राज्याने इथे व्यवस्था केलेली आहे। मुलींच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खरी व्यवस्था केलेली आहे। पण खऱ्या अर्थाने या बसेस या विद्यार्थ्यांपुढे जातात का नाही हा एक मोठा प्रश्न आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, मी सध्या अंबड बसस्थानकाच्या डेपो समोर आहेत। इथं काही विद्यार्थिनी आणि काही महिला या ठिकाणी ठिय्या आंदोलन करताना दिसत आहेत। महिलांची हे सगळ्या महिला यांची मागणी, यांच्या गावामध्ये बसेस येत नाही तर विद्यार्थिनीचं देखील मत आहे की त्यांच्याकडे मानव विकासाची बस ही जात नाही आहे। आपण त्याच्याशी बोला। दीदी मला सांग, आता तुम्ही आता ठिय्या आंदोलन करताय, कशा संदर्भात आहे ठिय्या आंदोलन तुमचं चालू आहे? हे आंदोलन फक्त आम्हाला बस मिळण्याबाबत, कारण आम्हाला आमचं कॉलेज 9 ते 2 आहे आम्हाला, त्यामुळे 8:30 ला आणि दुपारी 2:30 ला बस पाहिजे। फक्त आम्हाला बससाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे। आम्हाला बस ही गावापर्यंत पाहिजे, गावात लगे। कुठल्या गावावरून तू येणं जाणं करतेस? मी अंबड ते लालवाडी या गावावरून येणं जाणं करते। लालवाडी हे माझं गाव आहे। मी या गावापासून मला 8:30 वाजता बस पाहिजे लालवाडी या गावात, आणि परत केव्हा पाहिजे? परत मला 2:30 ला बस पाहिजे। बरं, या संदर्भात तुम्ही तुमच्या मुख्याध्यापकाला त्यांना सांगितलंय का बसेस संदर्भात आम्हाला मिळत नाही वगैरे? हो, आम्ही मुख्याध्यापकांना सुद्धा सांगितलेलं आहे याबद्दल, शिक्षकांना सुद्धा शिक्षक म्हणे आम्ही काय करू शकत नाही, तुम्ही आंदोलन करा तेव्हाच तुम्हाला बस मिळेल। त्यामुळे आज आम्ही आंदोलन केलं आहे। नक्कीच आपल्यासोबत दुसरी देखील दिदी आहे। दिदी, कुठून तू प्रवास करतेय, काय तुझी मागणी आहे? जालना ते लालवाडी ते अंबड। बसेस येत आहेत का तिथे? नाही येते आम्हाला, नाही का 8:30 ला एक पाहिजे आणि जाता वेळेस 2:30 ला बस पाहिजे। तुमच्या स्कूलच्या मुख्याध्यापकांना त्यांना तुम्ही सांगितलं होतं, तेच म्हणे आम्हाला इथं नाही का आंदोलन करा म्हणे। नक्कीच दुसरी देखील दिदी आपल्या सोबत आहे। दिदी, काय मत आहे, का ठिय्या आंदोलन करताय? आम्हाला बसचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत। आम्हाला सकाळी 8:30 ला बस पाहिजे आणि जाताना 2:30 ला बस पाहिजे। आमचे लेक्चर बुडतात। आम्ही आमच्या प्राचार्य सरांना पण सांगितलं, त्यांनी पण म्हणजे थोडंफार इकडे मागणी घातली, पण त्यांनी काही मनावर घेतलं नाही। कुठून तू प्रवास करतेस? अंबड ते लालवाडी। किती विद्यार्थी तू सोबत आहेत गावातले प्रवास करणारे? 20-25 मुली आहे आमच्या गावातल्या, समोरच्या मुली आहे पिंपरी शेवगाव, म्हणजे अशा 45-50 मुली आहे। मानव विकासाची कुठलीच बस येत नाहीये का? नाही, आम्हाला बस येतच नाही मानव विकास। नक्कीच इथं बस इथे देखील जात नाहीये। दिदी, तू कुठून प्रवास करतेय? लालवाडी गावातून। बस येते का तिथे? बस येत नाही, तर आम्हाला बसचा प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला बस हवी। या संदर्भात तुम्ही काही त्यांना, जे आगार प्रमुख आहेत त्यांच्याकडे काही तक्रारी वगैरे काही केल्या होत्या? हो, आम्ही असं लेखी पण दिली आणि असं येणी पण बोललो, तोंडाने सुद्धा बोललो, त्यांना लय वेळेस बोललो, ते काही मनावर घ्यायला तयारच झाले नाही। पुढे गावामध्ये समजा सरपंचच्या वगैरे कानावर काही टाकलं होतं की या संदर्भामध्ये की त्यांनी काही हे केलं? हो, सरपंचाचं टाकलं आणि आमचे सरपंच आता उपस्थित आहेत। ठीक आहे, आपल्यासोबत लालवाडी सरपंच देखील आहेत। सरपंच, मला सांगा, आता ह्या मुलींनी तुमच्या कानावर टाकलं होतं, पुढे यांना बस मिळत नाहीये, त्याबद्दल तुम्ही काही ठराव घेऊन किंवा आगार प्रमुखांकडे काही मागणी केलेली? त्यांनी कागदाची पूर्तता अनेक वेळा केली या लोकांना, आणि प्रत्यक्षात 2 वेळेस आता माझ्या संपर्कात असल्यामुळे यांना बोललो पण 1-2 वेळेस। यांनी तोंडी उत्तर दिली आम्हाला की बाबा चालू करू व्यवस्थित तात्पुरता। मग आपण फोन केला की त्या दिवशी पुरतं बस पाठवायची, परत जे त्यांचं जैसे ते चालूच आहे। त्यामुळे आता जर आज उद्या पासून जर समजा बस आल्या नाही, आता उद्या मुलींच्या मागणीप्रमाणे सकाळच्या 8 वाजता आणि सकाळी दुपारी त्यांना वापस जाताना 2:30 वाजता जर त्यांना बस मिळाली नाही, तर गुरुवारच्याला आम्ही आमच्या फाट्यावरती म्हणजे लालवाडी फाट्यावरती इकडे कोणतीच बस येऊन जाणार नाही, कुठलीच नाही। तर आम्ही त्या ठिकाणी 100% रस्ता रोको करणार, असं करणार की त्यानंतर दिवसभर नाही, त्यानंतर बस कुठलीच जाणार नाही त्या रोडवर। त्यानंतर शिवणगावच्या सरपंच देखील आपल्या सोबत आहेत, ते देखील त्यांचं गाव आंदोलन करतायत। काय नेमकं तुमची मागणी आहे? आमची मागणी बस पाहिजेत आम्हाला महिलांसाठी, त्याच्यामुळे मागणी आहे। किती बसेस गावामध्ये येत आहेत? एक बसेस येते, पण ती शाळेत मुलीसाठी येते आणि वृद्ध महिलासाठी घेत नाहीत, त्याच्यामुळं आम्ही वृद्ध महिलासाठी, पुरुषासाठी वृद्ध ही मागणी टाकलेली आहे। किती बसेस अपेक्षित आहेत गावात येण्यासाठी तुम्हाला? गावात येण्यासाठी आता बसेस 2 असावं किंवा 3 असावं वाटतंय, पण एक तर भेटू द्या ना अगोदर, एक तरी यावं, असं 2 यावं 3 यावं असं वाटतंय। एक बस तर सकाळी येतेच आहे ना, पण ती वृद्ध महिलाला घेत नाही, वृद्ध पुरुषांना घेत नाही, पण त्याच्यामुळं हे सगळे शिवणगावचे आलेले आहेत ना, त्याच्यामुळं आलो। तुम्ही काही तक्रारी वगैरे किंवा आगार तक्रारी 2 वेळेस सांगितलं? हे परवाना दिलेला 3 महिन्यापूर्वी दिलेला आहे, तरी पण काहीच नाही।
मग त्याच्यामुळं आज हे महिला पूर्ण आलेल्या आहेत. 30 एक महिला आहेत माझ्यासोबत. आता काय मागणी असणार आहे? आंदोलन कसं आता मागणी महिला म्हणतात 9ला बस पाहिजेत आणि 6ला म्हणजे सकाळी 9ला तिथून शिवणगाव मधून इकडे यायला आणि इथून 6 वाजेपर्यंत घरी जायला. आगर प्रमुख देखील येऊन भेटून गेलेले आहेत. काय त्यांनी तुम्हाला सांगितलं? ते म्हणतात की सकाळी 9 वाजता देऊ, परंत 6 वाजता नाही, म्हणून सकाळी 3 वाजेपर्यंत देऊ म्हणतात दुपारच्या. तर मग आता ह्या महिला गावातल्या काय म्हणतात त्याच्याकडे हे करून मग आंदोलन. नक्कीच ह्या सर्व विद्यार्थ्यांनी असो किंवा शिवणगावचे लोक असो, इथं बस जात नाही. त्यांची प्रामुख्याची मागणी आहे आमच्या गावात आणि विद्यार्थ्यांना याच्यासाठी मानव विकासाची बस हे तातडीने देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठीच हे त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी मी मंगेश कारके, अंबड, जालना.